आज आपण मँगलोरी चिकन सुक्का बनवतो आहे। 1 किलो चिकन घेतले, त्याला मीठ, हळद, काश्मीरी मिरची पावडर 1 टेबलस्पून लावून मॅरिनेट करून फ्रीजमध्ये 1 तास ठेवायचे। 1 टेबलस्पून तेलामध्ये हे सगळे सुखे गरम मसाले आपल्याला छानपैकी खरपूस भाजून घ्यायचे आहेत। डिटेल रेसिपी मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, ती नक्की चेक करा। या रेसिपीमध्ये मी ऑथेंटिक रेसिपीमध्ये कायम बेडग्या मिरच्या घेतल्या जातात। 10 ते 12 बेडग्या मिरच्या घेतल्या आहेत, कढीपत्ता 10 ते 12 घेतले। सगळं छान खरपूस भाजून घ्यायचं आहे। गॅस बंद करून यामध्ये 10 ते 12 मी लसूण पाकळ्या टाकल्यात। थंड करायचं आहे आणि मग मिक्सरला आपल्याला ग्राइंड करायचं आहे। या ठिकाणी मी ओलं नारळ घेतला होता, एक पूर्ण ओला नारळ, तोसुद्धा मध्यम आचेवरती भाजून घेतला होता। 7 ते 8 टेबलस्पून तेलामध्ये 2 कांदे उभे चिरून ते सुद्धा परतून घेतले। मॅरिनेट केलेलं चिकन परतून घेतले। मसाला थंड झाल्यानंतर थोडासा रवा आपल्याला इथे मिक्सरला ग्राइंड करायचा आहे। इथे आपण 80% चिकन शिजल्यानंतर त्यामध्ये 2 इंच आलं, परत भरपूर कढीपत्ता टाकलेला आहे। जो मसाला आपण मिक्सरला ग्राइंड केला होता तो आणि ओलं नारळ पाणी न घालता मिक्सरला ग्राइंड करायचं आहे आणि सगळं आपल्याला यामध्ये टाकायचं आहे। लक्षात घ्या, चिकन आधी शिजून झाल्यानंतर 80% शिजल्यानंतरच आपल्याला हा मसाला घालायचा आहे। अप्रतिम चवीचं आणि झटपट होणारं असं हे मँगलोरी चिकन तयार झालेलं आहे। या रेसिपीला शेवटला गॅस बंद करण्याच्या आधी चवीप्रमाणे परत मीठ घातलेलं आहे आणि 1 लिंबाचा रस घातला आहे।